नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 7 जुलै 2025 आणि आज या ठिकाणाहून माझ्या शेताजवळून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. सर्वप्रथम आज 7 जुलै 2025 आज माझा वाढदिवस आहे ना. वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील, विदर्भातील, पूर्व विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे. राज्यात आज 7 जुलै आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्या म्हणजे विदर्भात, पूर्व विदर्भात म्हणजे 6 जिल्ह्यात म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणजे तो पाऊस 7, 8, 9, 10 तारखेपर्यंत जोरात पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण पश्चिमी विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी घेऊ. पश्चिमी विदर्भामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या 5 जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे 7 जुलै, 8 जुलै, 9, 10 जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्याकडील नांदेड, यवतमाळ, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ. म्हणजे नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्री 7 जुलैला रात्रीच्याला जोरदार पाऊस पडणार आहे. ज्यांनी पेरणी केलेली त्यांना जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परत आपण वळू इकडे लातूर जिल्ह्याकडे. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बार्शी जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या 4 दिवसामध्ये 7, 8, 9, 10. पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे, म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू. नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे 7, 8, 9, 10, 11 जुलैपर्यंत तिकडे जोराचा पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर कोकणाकडे वळू. कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण, नाशिकपर्यंत तिकडे जोराचा पाऊस राहणार आहे. आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे. तिकडे पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठणचं पाण्याची पातळी वाढणार आहे, म्हणून हे त्यांनी लक्षात द्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, जळगाव, जामोद या भागात देखील 7 जुलै, 8, 9, 10 या दरम्यान 4 दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. 11 तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात 11 जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी. मराठवाड्यातील शेतकऱ्याला आनंदाची बातमी. नाथसागर मी मुलं होतो ना 10 जुलैपर्यंत 50% पार करेल, तर आज 52% झालंय. आणि आणखीन एक सांगतो की 20 तारखेला